मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. भूमिगत मेट्रो आता संपूर्णपणे लवकरच कार्यान्वित होणार आहे. प्रवाशां सेवेत आता लवकरच दाखल. या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती अशी की आचार्य यात्रे ते कप परेड हा जो मुंबई मेट्रो लाईन 3चा तिसरा टप्पा जो आहे तो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या टप्प्यामध्ये एकूण स्थानकं किती असणार आहे, तसंच हा टप्पा कसा असणार आहे, या टप्प्याचं बांधकाम कशा प्रकारे असणार आहे, त्याशिवाय या आचार्य यात्रे ते कप परेड आणि मुळामध्ये संपूर्णपणे हा जो मार्ग आहे तो म्हणजे RAJVLR ते कप परेड या सगळ्या टप्प्याचं मुळात या सगळ्या रूटचं तिकीट किती असणार आहे या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहत आहोत की आपण सध्या आहोत आचार्य यात्रे स्थानकाच्या ठिकाणी. वरळीच्या आचार्य यात्रे स्थानकाच्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी पाहतो हा आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सध्या मेट्रो लाईन 3च्या म्हणजे जी भूमिगत मेट्रो आहे त्या मेट्रो लाईन 3च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे झालं ते या आचार्य यात्रे चौकापर्यंत झालेलं आहे. BKC ते आचार्य यात्रे चौक असा हा मेट्रो लाईन 3चा दुसरा टप्पा होता. पहिल्या टप्प्यामध्ये BKC ते RAJVLR असं ह्या मेट्रो लाईन 3चा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि आता तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणते स्थानक आहेत ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. मात्र सध्या आपण पाहतोय मुंबईकरांसाठी धावपळीचं जीवन आपण नेहमी पाहताना पाहायला मिळतं. मात्र या धावपळीच्या जीवनामध्ये ही भूमिगत मेट्रो मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. कारण ज्या प्रकारे 1.5 ते 2 तासांचा कालावधी हा RAJVLR ते कप परेड हा जो मार्ग आहे तो पार करण्यासाठी लागतो, मात्र आता याच भूमिगत मेट्रोमुळे हेच मार्ग पार करण्यासाठी केवळ आता 1 तासांचा कालावधी जो लागणार आहे. साधारणतः पाहायला गेलं तर गोरेगाव असेल, RAJVLR असेल किंवा नरिमन पॉइंट, मरीन लाईन्स असेल किंवा विधान भवन असेल, मंत्रालय असेल, या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची, नागरिकांची, कर्मचारी वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कर्मचारी वर्ग नेहमी साधारणतः पाहायला गेलं तर मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये कामाला येत असतो. मात्र जी प्रमुख ठिकाणं आहेत ती म्हणजे पाहायला गेलं तर प्रभादेवी असेल, दादर असेल, वरळी असेल, यासोबतच गिरगाव असेल, गोरेगाव असेल, अंधेरी असेल, साऊथ मुंबई असेल, त्यासोबतच कप परेड असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी वर्ग हा नेहमी कामाला येतो. त्यांच्यासाठी ही भूमिगत मेट्रो जी आहे ती दिलासादायक ठरणार आहे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल यामध्ये नेहमीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते. रस्ते वाहतुकीच्या मार्गावरून प्रवास करत असताना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सातत्याने लेट मार्चचा सुद्धा सामना करावा लागतो. तर तसंच रेल्वे वाहतुकीने प्रवास करताना सुद्धा अशाच प्रकारचा लेट मार्क किंवा रेल्वे जेव्हा विस्कळीत होते त्यावेळेला अर्धा ते पाऊण तासांचा लागणारा कालावधी या सगळ्यामुळे नाहक त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. मात्र या सगळ्यामध्ये पर्यायी म्हणजे तिसरी वाहतूक ही मेट्रो ठरणार आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर ही आता आचार्य यात्रेपर्यंत आपण पाहतो या ठिकाणी मेट्रो ही पाहायला मिळत आहे. जी BKC ते आचार्य यात्रे चौक पर्यंत सुरू झाली होती, जो दुसरा टप्पा होता, त्या स्थानकामध्ये आपण सध्या आहोत. आचार्य यात्रे स्थानकाच्या बाहेरील परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी मेट्रो सध्या धावत आहे. मात्र आता आचार्य यात्रे चौक ते कप परेड असा तिसरा टप्पा या मेट्रोचा असणार आहे. आता आपण साधारणतः पाहणार आहोत की नेमकं किती किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण टप्पा असणार आहे, किती किलोमीटर लांबीचा हा मेट्रोचा प्रवास असणार आहे, या सगळ्याची माहिती आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुंबईत MMRC पर्यंत 33.5 किलोमीटर लांबीचं मेट्रो मार्गिका तयार करण्यात आलेली आहे. या मार्गावरती एकूण 27 स्थानक आहेत. हा जो मॅप आहे तुम्ही या ठिकाणी पाहत आहात, जवळपास आपण ही संपूर्ण मार्गिका आपण पाहतो. या ठिकाणी जी कप परेड आपल्याला इथे पाहायला मिळतात, हे आहे कप परेड आणि जशी ही सुरू होते तशी पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर तिथे आपल्याला RAJVLR पाहायला मिळतं. संपूर्ण मेट्रो कशा प्रकारे मार्ग असणार आहे तो मार्ग सध्या पाहायला मिळत आहे. मात्र RAJVLR पर्यंत ही बघा, आता आपण पाहायला गेलं तर इथे साधारणतः कप परेड आहे. ही कप परेड जशी ही सुरू होते ही जाते इकडे, ही भूमिगत मेट्रो आपण पाहतो या ठिकाणी मरोळ नाका आणि सिप म्हणजे RAJVLR
इथपर्यंत ही भूमिगत मेट्रो आपल्याला पाहायला मिळत आहे। MMRCLच्या माध्यमातून हे बांधकाम जे ते केलं जात आहे आणि मेट्रो लाईन 3 ही साधारणतः बऱ्याच वर्षांपासून ज्याचं बांधकाम चालू होतं ती अखेरीस आता सुरू होणार आहे। मुंबईत MMRC मार्फत म्हणजे MMRCL मार्फत 33.5 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका तयार केली जात आहे। या मार्गावर 27 स्थानके जे ते असणार आहेत। टोटल ही स्थानकं आपण पाहतो, ही टोटल स्थानकं ही 27 असणार आहेत। साधारणतः या मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासाठी 8 वर्षांचा कालावधी जो आहे तो लागलेला आहे। मेट्रो 3 मार्गिकेचं काम हे 2017 मध्ये सुरू झालं होतं। तब्बल 8 वर्षांहून अधिक काळानंतर या मेट्रोचा 33.5 किलोमीटर लांबीचा संपूर्ण मार्ग प्रवासी सेवेत दाखल होणार आहे। कप परेड पासून ते आरे JVLR म्हणजे आरे वसाहतीपर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करणे आता शक्य होणार आहे। जवळपास 8 वर्षांच्या कालावधीनंतर आता ही मेट्रो मार्गिका साधारणतः मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे। त्यामुळे निश्चितच 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता संपूर्णपणे मुंबईच्या पोटातून म्हणजे मुंबईच्या भूमिगत मेट्रो लाईन मधून मुंबईकरांना प्रवास करणं शक्य होणार आहे। यासोबतच आपण पाहतोय जे 3 टप्पे आपण पाहतोय, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि आता तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण जे ते होणार आहे। मुळामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। याची बाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच लोकार्पण झाल्यानंतर लगेचच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहतो आरे ते BKC जवळपास 12.69 किलोमीटर लांबी च्या मार्गाचं 7 ऑक्टोबर 2024 रोजी लोकार्पण झालं। आरे ते BKC स्थानकादरम्यान 9 मेट्रो स्थानकं येतात। यामध्ये BKC, विद्या नगरी स्टेशन, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, MIDC शिप स्टेशन असे एकूण 9 स्थानकं या भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामध्ये येतात। यानंतर भूमिगत मेट्रोचा दुसरा टप्पा हा BKC ते आचार्य यात्रे चौक जवळपास 9.77 किलोमीटर मार्गीचा हा दुसरा टप्पा 9 मे 2025 रोजी लोकार्पण झालं आणि प्रवाशांच्या सेवेत दाखल झालं। आरे ते आचार्य यात्रे चौक स्थानकादरम्यान एकूण 16 स्थानकं येतात। यानंतर आता 30 सप्टेंबर रोजी त्यानंतर आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळणार आहोत। तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी होणार आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर वरळी ते कप परेड असा हा तिसरा टप्पा असणार आहे। या 11.2 किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन 30 सप्टेंबर 2025 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। वरळी ते कप परेड स्थानकादरम्यान एकूण 11 स्थानकं येतात। यामध्ये कप परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, CSMT, काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम अशा प्रकारे एकूण आपण पाहायला गेलं तर 11 स्थानकं येतात। त्यामुळे आता निश्चितच पाहायला गेलं तर संपूर्णपणे हा जो मार्ग आहे जवळपास आरे JVLR ते कप परेड ही संपूर्ण भूमिगत मेट्रो लवकरच आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे आणि प्रवाशांना प्रवास सुद्धा करता येणार आहे। यासोबतच आपण पाहतोय जे शेवटचं स्थानक होतं ते आपण पाहिलेलं आहे। साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये किती स्थानक आहेत ते सुद्धा आपण माहिती जाणून घेतलेली आहे। साधारणतः यामध्ये 11.2 किलोमीटर अंतरचं हे तिसरा टप्पा असणार आहे। कोणकोणती स्थानक आहेत ती सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे। त्यानंतर आता मुळात प्रश्न येतो तो म्हणजे जरी भूमिगत मेट्रो सुरू झाली तरी थेट आरे JVLR ते कप परेड जाण्याचं तिकीट किती असणार आहे, सिद्धिविनायक ते पुढील अंतराचे तिकीट किती असणार आहे, तर या सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुळात तिकीट किती असणार आहे त्याची माहिती आपण जाणून घेत आहोत। त्यानुसार आरे JVLR ते कप परेड या प्रवासाचं तिकीट हे 70 रुपये असणार आहे। आरे JVLR ते सिद्धिविनायक या प्रवासाचं तिकीट हे 60 रुपये असणार आहे। आचार्य यात्रे चौक ते कप परेड ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत ते म्हणजे आचार्य यात्रे चौक, तिथून ते कप परेड याचं तिकीट असणार आहे 40 रुपये। आणि दादर मेट्रो ते चर्चगेट मेट्रो म्हणजे दादर मेट्रो स्थानक ते चर्चगेट मेट्रो स्थानक अशा या प्रवासाचं तिकीट हे 50 रुपये इतकं असणार आहे। अशा प्रकारचं तिकीट जे 100 रुपयाच्या आतमध्ये असणार आहे आणि एका मार्गिकेचं तिकीट आपण पाहतो 70 रुपये, 60 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये अशा प्रकारचं असणार आहे। त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरामध्ये ही भूमिगत मेट्रो सुरू होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुरुवातीला जसं पाहायला गेलं तर ज्यावेळेला रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल आणि तिसरी मार्गिका, तिसरा प्रवास म्हणजे तिसरा पर्याय जो मुंबईकरांसाठी, नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी उपलब्ध केला जातोय तो म्हणजे मेट्रोचा, त्याला सुद्धा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या संपूर्ण मेट्रो मार्गिकेला कशा प्रकारे प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यासोबतच आपण पाहतोय की आता ज्या प्रकारे हा आरे JVLR ते पण पाहिलं कप परेड
हा जो मेट्रो लाईन 3 जी भूमिगत मेट्रो सुरू होत आहे, नेमकं आता या संपूर्ण मार्गामध्ये कोणकोणते स्थानक येणार आहेत ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हा जो सगळा आपण पाहतोय, या ठिकाणी आपल्याला हे मॅप पाहायला मिळतोय. या मॅपमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे कोणकोणती मार्गिका कशा प्रकारे असणार आहे. तर आता आपण पाहतो जशी ही जसजसं आपण आता पाहणार आहोत की स्थानकं कोणकोणती असणार आहेत, तसं आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आहोत कप परेड जवळ आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय कप परेड आहे. कप परेड येतं सुरुवातीला, त्यानंतर विधान भवन, त्यानंतर चर्चगेट, त्यानंतर हुतात्मा चौक, त्यानंतर CSMT, काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक मंदिर, दादर मेट्रो, शीतलादेवी मंदिर, धारावी, BKC, त्यानंतर वांद्रे कॉलनी, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल T1, सहारा रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनल T2, मरोळ नाका, अंधेरी MIDC, सिप्स आणि आरे ज्वेलर असे स्थानक या मुंबई मेट्रो मार्गिकेच्या मध्ये येताना पाहायला मिळतात. मुंबई मेट्रो लाईन 3 ही आता लवकरच संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. सध्या आपण आचार्य यात्रे चौक या मेट्रो स्थानकामध्ये होतो. कशा प्रकारे या पुढचा प्रवास कसा असणार आहे, कोणकोणते स्थानक असणार आहे, या सगळ्याची माहिती, मुळामध्ये तिकीट किती असणार आहे, या सगळ्याची माहिती आपण जाणून घेतली. या प्रवासासंदर्भात आणि जे पहिले 2 टप्पे चालू झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही प्रवास केला असेल तर मुंबईच्या पोटातून म्हणजे भूमिगत प्रवास करताना तुमचं कसं या अनुभव कसा होता, या सगळ्याची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.